संत तुकारामांच्या अभंगांची वैशिष्ट्य किंवा अभंगांचं स्वरूप किंवा अभंगांचे विशेष हा भाग आपण पाहतोय। त्यामधला जो महत्वाचा भाग आहे, प्रत्येक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार आपल्याला करायचा आहे। संत तुकारामांच्या संदर्भात जो दुसरा भाग आहे, दुसरा जो मुद्दा आहे वैशिष्ट्याचा, तो आपल्याला बघायचा आहे। हा जो दुसरा मुद्दा किंवा दुसरा जो भाग आहे तुकारामांच्या संदर्भातला, तो असा आहे की संत तुकारामांच्या अभंगातून जी काही सुभाषितं आपल्याला दिसतात त्या सुभाषितांचा विचार करायचा आहे। ही जी सुभाषितं आहेत ती कोणकोणती तुकारामांच्या अभंगातून आलेली आहेत ती आपल्याला बघायची। तर तुकारामांच्या अभंगात काही सुभाषितं आहेत। ही सुभाषिते तुकारामांनी ती मांडायची म्हणून त्यांनी ती मांडलेली नाहीत, तर ती ओघानं त्यांच्या अभंगवाणीमधून दिसून येतात। ही जी सुभाषितं आहेत, ही सुभाषितं कोणत्याही भाषेमध्ये ती भाषा गोड वाटण्यासाठी, ती भाषा शोभून दिसण्यासाठी छोट्याशाच शब्दांच्या रचनेमधून खूप काही व्यापक असा अर्थ आणि ते मनावर बिंबणार हे लक्षात राहतं। इंग्रजीमध्ये कसं आहे पहा, टू सर्व मॅन इज टू सर्व गॉड किंवा सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, मानव सेवा हीच ईश्वर सेवा, ही सुभाषित आहे। अशी सुभाषितं तुकारामांच्या अनेक अभंगांमधून आलेली, त्याचा विचार आपल्याला या भागात करायचा आहे। संत तुकारामांची जी अभंगवाणी, ही अभंगवाणी अनेक अर्थाने अर्थपूर्ण मार्मिक अशा काही सुभाषितांनी नटलेली। त्यांच्या अभंगवाणीत अनेक कडव्यांना सुभाषितांचं रूप प्राप्त झालेलं दिसतं आपल्याला। तुकारामांच्या या सबंध अभंगवाणीमधून किंवा त्या सुभाषितांमधून तुकारामांची जी चिंतनशीलता आहे, चिंतन, तुकारामांचा अभ्यास, तुकारामांचं निरीक्षण, कमीत कमी शब्दामध्ये रमणीय असा सांगितलेला अर्थ व्यंजना शक्तीमध्ये असतो, जो की थर्ड इयरला तुम्हाला हा अभ्यासक्रम होता, की रमणीय असं कमीत कमी शब्दामध्ये रमण करणारं अशा अनेक गोष्टी तुकारामांच्या या सुभाषितामध्ये आहेत। आणि त्यामुळे ही सुभाषितं आपल्या सगळ्यांच्याच मराठी माणसाच्या मनात रुतून बसलेली, ती रुंजन घालतात। खरं तर ही सुभाषितं मूळ तिचा कर्ता वेगळाच असतो। तुकाराम हे तिचे कर्ते ती लक्षातच राहत नाही आपल्या, आणि ही सुभाषितं आपण सर्रासपणे आपल्या व्यवहारामध्ये आपलीच बनून जातात आणि ती वापरत असतो। काय आहे की ही सुभाषितं जी आहेत ना तुकारामांची, त्याच्यामध्ये चिंतन आहे, अनुभव आहे, उत्कटता आहे, अशा अनेक गोष्टी तुकारामांच्या या सुभाषितामधून आपणाला पाहायला मिळतात। तुकारामांचं हे जे सुभाषित आहेत, तुकारामांनी जे आपले स्वतःचे त्यांचे जे विचार मांडलेले, ते विचार अगदी ठसठशीतपणे या सुभाषितांमधून आहेत, ते आपल्याला दिसतात त्यांचे विचार। खरं तर तुकारामांच्या जी तुकाराम अभिजात कवी आहेत, जन्मजात खऱ्या अर्थानं ते कवी आहेत, आणि म्हणून तुकारामासारख्या अभिजात कवीच्या कवित्वाच्या मुशीतून ही सबंध सुभाषितं आकाराला आलेली आपल्याला दिसतात। आता ही जी सुभाषितं आहेत ती सगळ्याच क्षेत्राला लागू होतात, व्यापक अशा अर्थानं तुकारामांनी ती वापरलेली। ही सुभाषितं अगदी साध्या भोळ्या माणसांपासून ते विद्वान पंडितांपर्यंत सर्वांच्याच मुखी
असलेली आपणाला दिसतात आजही. या तुकारामांच्या सुभाषितामधून जे अभिव्यक्त होणार सत्याशी असलेलं जे नातं आहे चिंतनाचं, तुकाराम जे जे मांडतात या आपल्या अभंगांमधून ते अनुभवाला आलेलं, ते अनेक निरीक्षण नोंदवणार, चिंतनशील म्हणजे अभ्यासपूर्ण असं, आणि ते सत्य म्हणून आपल्या मनाला पटतं. काय आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. तुकारामांनी जीवनाचा खूप अनुभव घेतला. किती साम्राज्य असलं तरी माणसाला दुःख आहेच बरं. काल एखादी गोष्ट प्राप्त होते, ती काही तासात नष्ट होते. पूर्वीच्या सुखाची अभिलाषा, पूर्वीच्या सुखाचा उपभोग घेण्याच्या अगोदरच दुःख पदरात येऊन पडतं. हे तुकारामांचा अनुभव आहे. तुकारामानं अनेक वर्ष असं चिंतन केलेले, अनुभव घेतलेले, आणि हे अनुभव केलेलं चिंतन या सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम जेव्हा आपले अभंग लिहितात तेव्हा त्या अभंगामधून सत्यच जणू बाहेर पडतं. सत्याची आपणाला प्रतीती येते, अनुभव येतो सत्याचा. कारण खरंय नाही, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. बघा, सुख काही क्षणाचं असतं. सुख एवढं असतं. जव म्हणजे गव्हाच्या वरती जे असतं ना, गहू ज्याच्यात असतो ते वरचं टरफल, त्याला जव असं म्हणतात. एवढं सुख आहे. आणि दुःख किती आहे? डोंगरा एवढं. बघा, हे तुकारामांनी सत्य आपल्या चिंतनाच्या आणि अनुभवाच्या माध्यमातून मांडलं. असे अनेक तुकारामांचे सुभाषित आहेत. तुकाराम एका ठिकाणी म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे काय? तुमचं मन जर समाधानी नसेल, ते आधाशी असेल, तर तुम्हाला कधीही जीवनामध्ये सुख मिळणार नाही, तुम्ही समाधानी राहणार नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, तुम्हाला आहे त्यात समाधान मानायचं असेल, आहे त्यात सुखी राहायचं असेल, तर तुम्ही तुमचं मन प्रसन्न करा आणि मनाला समजून घ्या. मनाला समजून सांगा. आणि हे समजून सांगा, का सांगा, कसं सांगा? तर तुकाराम म्हणतात, त्याला प्रसन्न करा, ते सगळ्या सिद्धीचं आपणाला कारण ठरेल. पुन्हा तुकाराम म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकारामांचं हे सुभाषित आहे. चांगलं बी जर जमिनीत रुजू घातलं तर चांगलंच पीक येतं. बघा, चांगल्याच्या पोटी चांगलीच मुलं जन्माला यायला पाहिजेत, त्याच्यावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे. म्हणून तुकाराम म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जितकं चांगलं असेल ना, तितकं फळ चांगलं लागतं. हे सत्य आहे ना. किंवा तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जो दुःखी आहे, रंजला गांजलेला आहे, त्याला आधार दिला पाहिजे. हो, त्याला आपलं म्हटलं पाहिजे. आणि त्याला आपलं म्हणून त्याच्या दुःखात, त्याच्या सुखात, त्याच्या वाईट प्रसंगात, चांगल्या प्रसंगात, दोन्ही वेळेला आपण त्याला मदत केली पाहिजे. तुकारामांचे हे जे तत्व आहे, हे सगळं चिंतनातून, अनुभवातून सत्यच जणू बाहेर आलेलं असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून तुकारामांची ही जी सगळी सुभाषित आहेत, ती सुभाषित आपणाला आपल्या मनामध्ये एक घर करून देतात, घर करून राहतात. तुकाराम पुन्हा म्हणतात,
बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे. बघा, बोलायला नुसतं चांगलं वाटतं हो. राजकारणी लोक तेच करतात ना. राजकारणी लोक बोलतात खूप चांगलं, निवडून येऊ द्या मी अमुक करतो. लोक म्हणतात बोलायला सोपं वाटतं हो, कळताना करताना कळतं कसं असतं ते. हे खरंय ना. आपण बोलायला बोलून जातो, पण करायला प्रत्यक्षात तसं होतच असं नाही. किंवा तुकारामांनी सगळ्यात उत्तम उदाहरण दिलं पहा. नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. माणसाचं मनच जर निर्मळ नसेल, जीवन जर निर्मळ नसेल, तर वरून कितीही साबणानं अंग घासलं धुतलं, मनातलं काळेपण जाणार नाही. अंगावरची मळ साबणाने निघेल, पण मनात साचलेली मळ मात्र साबणानं निघणार नाही. किती उत्तम उदाहरण आहे तुकारामांचं. किती सुंदर सुभाषित आहे. हे सुभाषित लोक आजही आपल्या व्यवहारात वापरतात. किंवा तुकारामांची अशी अनेक सुभाषित आहेत. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घेवा. किंवा एका हाती टाळी कोठे वाजते निराळी. एका हाताने टाळी वाजते का? जेव्हा केव्हा भांडण लागतं, भांडण समाजामध्ये का दोन माणसांचं. एक म्हणतो याचा नाही गुन्हा, याचाच गुन्हा आहे. अहो तसं नसतं, एका हाताने थोडंच टाळी वाजते. हे तुकारामांचं सुभाषित आहे. एकाकडूनच फक्त गुन्हा होतो असं नाही. त्यानं बोललं तर ह्यानं गप्प बसल्यास भांडण कशाला लागेल तो म्हणतो. एका हाती टाळी वाजत नाही. किंवा तुकाराम सुंदर सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ही तुकारामांची सुभाषित आहे. जो बोलतो तसा चालतो त्याच्याच पाया पडावं, कुणाच्याही पायाला हात लावू नये. बघा की तुकारामांनी आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल. ही सगळी सुभाषित तुकारामांची आहेत. मानवी मनालाच बरोबरच मानवी जीवनाला या तुकारामांच्या सबंध सुभाषितांनी व्यापून टाकलेलं आपल्याला दिसतं पहा. त्यांच्या साध्या साध्या सहज सुचलेल्या आणि लाजवाबपणे रचलेल्या या सुभाषितांची खैरात त्यांच्या अभंगामध्ये. सगळे नुसते अशा म्हणजे घ्या किती घ्या असं तुकारामांनी भरभरून ही सगळी सुभाषित आपल्या अभंगामध्ये रचलेली आपल्याला पाहायला मिळतात, लिहिलेली पाहायला मिळतात. कधी कधी असं आहे की हा सुभाषितांचा वापर करताना असं होतं की ही सुभाषित तुकारामांची इथे आपण विसरून जातो आणि आपण आपलीच आहेत असं समजून जीवनामध्ये वापरत असतो. एकामागून एक अशी अनेक सुभाषित आठवत राहतात आणि माणसं जेव्हा बोलायला लागतात ना, तर ह्या तुकोबांच्या अभंग पंक्ती असंही आपल्याला राहत नाही लक्षात आणि माणसं बोलायला लागतात. म्हणून या सुभाषितामधून जो विचार मांडलेला आहे किंवा ज्या कल्पना व्यक्त केलेल्या आहेत त्या व्यक्त करताना आपण या उक्तीचा उपयोग करतोच. एखादी कल्पना मांडतात लोक, एखादी भूमिका मांडत असताना आणि लोक बोलतात, काय आपल्या हातात आहे, काय चालणार आहे आपलं, सत्तेपुढे शहाणपण काय कामाचं म्हणतो ना आपण. अशी काही म्हणी जे आहेत सुभाषित आहेत, ही सुभाषित तुकारामांच्या काय हो माणसाच्या जीवनात सगळं दुःखच मांडून ठेवलंय. बरं आहे आपलं चाललेलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अरे नुसता बोलू नको, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर फाटे. हे तुकारामांचं आहे. म्हणजे असं साधा जरी आपण विचार मांडत असतो तरी तुकारामांचं एक तरी सुभाषित आपल्या जीवन व्यवहारामध्ये गोवून आपण बोलत असतो. किंवा ह्या तुकारामांच्या संबंध जे सुभाषित आहेत किंवा उक्तीत ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटतं की असं काहीतरी बोललं की मनाला ठसत असतं, मनाला पटत असतं.
पटण्यासारखं ते असतं. आणि म्हणून तुकारामांच्या या सुभाषितामधील चरण, अर्थचरण, शब्दप्रयोग, कल्पना, भाषा प्रयोग ह्या आपल्या रोजच्या बोलण्यातल्या आहेत असंही आपल्याला वाटतं. आणि कित्येक लोक देखील आपल्या भाषणामध्ये, आपलं बोलताना तुकारामांच्या सुभाषितांचा वापर करतात. ही सबंध तुकारामांची सुभाषित त्यांच्या अभंगभर आहेत. त्यांच्या गाथेत अशा अनेक अभंगांमधून तुकारामांनी ही सुभाषितांची पेरणीच केलेली, जणू खैरात वाटून दिलेली, किती घ्या. आणि हे सगळी सुभाषित जीवनाच्या एका विशिष्ट उंचीवरची, जीवनात आलेल्या अनुभवानं मांडलेली. नाही का, ठेच लागल्यानंतर होणारी वेदना ही ज्याला ठेच लागते ना तोच उत्तम सांगू शकतो. तसं दुःख आणि वेदना काय असतात ह्या तुकारामांनी भोगल्या. छळ काय असतो हा तुकारामांनी भोगला. सुख आणि दुःख काय असतात हे तुकारामांनी भोगलं आणि भोगून मग सांगितलं जगाला. नाही का, कोणतीही गोष्ट तुकारामांच्या संदर्भात तुकाराम जगाचं निरीक्षण करतात. तुकाराम काय पुस्तक वाचणारा नुसता कवी नव्हता. तुकाराम काय पुस्तक वाचणारा संत नव्हता, ग्रंथ वाचणारा. तर तुकारामांनी उघड्या डोळ्यांनी 16व्या-17व्या शतकातला समाज बघितला, समाज वाचला, माणसं वाचली, माणसांचे स्वभाव वाचले, माणसांचं जगणं उघड्या डोळ्यांनी तुकारामांनी बघितलं. आणि हे जगणं, हे स्वभाव, ती माणसं तुकारामांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेली, अभंगातून मांडणी केलेली त्यांची. आणि म्हणून अशा अनुभवातून व्यक्त झालेल्या तुकारामांच्या अभंगवाणीतून अशी अनेक सुभाषित आपणाला आलेली दिसतात. एक 10-12 उदाहरणं मी तुम्हाला फक्त तुकारामांच्या संदर्भातली ही सुभाषितांची सांगितली. आपण नेहमी व्यवहारामध्ये काही लोकांच्या तोंडून ऐकत असतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर फाटे, नाही निर्मळ जीवन काय करील साभन, आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, किंवा एके हाती टाळी कोठे वाजते निराळी, कोण म्हणतो एका हाताने टाळी वाजतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. ह्या सगळ्या सुभाषितांनी अशा अनेक शेकडोनी सुभाषित तुकारामांच्या अभंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला आम्ही मागच्या तासाला तुकारामांच्या अभंगातील व्यक्तिचित्र किंवा शब्दचित्र सांगितली होती. ती आणि ही अशी ही 2 तुकारामांच्या अभंगातील किंवा तुकारामांच्या अभंगांची वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला सांगता येतात. आता याच्यानंतर तुम्हाला पुढच्या तासाला मी तुकारामांच्या अभंगातील अलंकार कसे आलेले त्या अलंकारांचा विचार आपल्याला पुढच्या तासाला करायचा आहे.